मध्ये अशी कल्पना होती की वुमन एम्पॉवरमेंट दाखवायची, महिलांनी बिझनेसमध्ये पुढे यायला पाहिजे, ही जास्त गोष्ट हायलाईट करायची। त्यासाठी आम्ही वुमन एम्पॉवरमेंटचा म्हणजे पोस्टर लावलेला आहे इथं। मसाला मिक्स केल्यानंतर अशा चवीपुरतं मीठ ती टाकते। फूड इव्हनिंग फूडीज। वडापाव म्हटलं की आपल्या महाराष्ट्राची आन बान शान आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय, आपल्या सगळ्यांच्या जिभेवर रेंगाळणारा मस्त असा हा वडापाव। आणि तोच वडा खाण्यासाठी मी आलेलो आहे पुण्यातील नव्या सांगवीमध्ये वहिनीज वडापावला। या ठिकाणी हा वहिनीज वडापाव अत्यंत कमी वेळेमध्ये खूप प्रसिद्ध पावलेला आहे आणि तोच वडापाव आज आपण या व्हिडिओमध्ये खाणार आहोत। आणि हा वडा कसा बनतोय याची थोडीशी रेसिपी पण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि या वडापाव सेंटरला वहिनीज हे नाव देण्याची मागची एक छोटीशी स्टोरी आहे, तीसुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल। आणि जास्तीचा वेळ न घालवता करूयात आपल्या या वहिनीज सुप्रसिद्ध वडापावच्या व्हिडिओला सुरुवात। तर मंडळी, पुण्यातील नव्या सांगवीमध्ये नटसम्राट निळू फुले रंगमंदिर याच्या बरोबर शेजारीच हा वहिनीज वडापाव आहे। आणि या ठिकाणी याच्यावरती पोस्टर्स बघा, आपल्या ज्या थोर भारतीय महिला झालेल्या आहेत समाजसेविका, तर त्यांचा पूर्ण याच्यावरती एक छान असा पोस्टर लावलेला आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या आपल्या समाजसेविकांचा या ठिकाणी हा मस्त असा पोस्टर आहे। आणि वरती नाव दिलं आहे वहिनीज वडापाव। आणि यांचा वडापाव फक्त 15 रुपयाला आहे आणि पावपॅटीसुद्धा मिळतं या ठिकाणी। आणि हेच ते कपल खूप कमी वेळामध्ये यांनी इथल्या लोकांच्या जिभेवरती हा वडापाव मस्त असा उतरवलेला आहे। आणि त्याच वड्याची आज आपल्याला मस्त अशी रेसिपी घ्यायची आहे। नमस्कार, माझं नाव प्रकाश आणि ही माझी जोडीदार तेजू। आम्ही 3 जानेवारी 2021 रोजी हे वहिनीज वडापाव आउटलेट सुरू केलं। वडापाव सुरू करण्याचं रिझन हे होतं की आम्ही दोघेही आधी जॉब करत होतो आणि जॉब करता करता वारंवार येणारे टर्मिनेशन्स आम्हाला कुठेतरी इनसिक्युअर वाटत होते, म्हणून आम्ही दोघांनी हा बिझनेस सुरू करण्याचा विचार केला। आज आमचा बिझनेस एवढा ग्रो झालेला आहे की इथे असणाऱ्या पिंपळी गुरवमध्ये असणाऱ्या, सांगवीमध्ये असणाऱ्या आणि पुण्यातील बऱ्याच ठिकाणी असणारे कस्टमर आमच्याकडे रीच होतात, त्यांना आमचा वडापाव आवडतो। आता हाच वडापाव कसा बनतो हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो। इथे हा उकडलेला बटाटा आम्ही घरून आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा आम्ही घरी बनवलेला मसाला आहे, जो खरडा आहे। याच्यामध्ये काय काय टाकलेलं तुम्ही या खरड्यामध्ये? या खरड्यामध्ये मिरची असते, हिरवी मिरची, त्याच्यानंतर याच्यामध्ये मोहरी, धना, त्याच्यानंतर हळद, कढीपत्ता, आले लसूण पेस्ट, हे सगळ्या गोष्टी जात असतात। आणि आता हा जो बटाटा आहे याच्यामध्ये खरडा मिक्स करते तेजू। नंतर खरडा, कोथिंबीर आणि मीठ आम्ही त्याच्यामध्ये घालतो। त्यानंतर हा बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण खरडा, मीठ आणि कोथिंबीर एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने तो मिक्स करायचा असतो। टाकले मसाला मिक्स केल्यानंतर अशा प्रकारच्या पॅटी बनवल्या जातात। साधारण 200 ते 250 वडापाव आमचे डेली खपले जातात सध्या। लोकांना हा वडापाव खूप आवडतो, त्यांना हा वडापाव ऑथेंटिक वाटतो आणि मुळात आम्ही पारंपरिक पद्धतीने वडापाव बनवतो। तर बघू शकता आपण वडापावच्या पॅटी बनवलेल्या आहेत आणि आता बेसन पिठामध्ये मी ओवा, सोडा आणि मीठ टाकून मिक्स करतो आहे। साधारणतः असं थोडंसं घट आणि पातळ पीठ होईल असं टेक्स्चर ठेवायचं आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण इथे वडे सोडणार आहोत। आपण जे तेल वापरतो ते सूर्यफुलाचं तेल आहे, टाटा ब्रँड, टाटाच्या स्टार सनफ्लॉवरचं तेल वापरतो आपण। वडे तळण्यासाठी सुद्धा मस्त असतं। मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की इथला वडा खूप छान चवीचा आहे आणि आत्ता वडे बनत आहेत तोपर्यंतच खाण्यासाठी या ठिकाणी गर्दीसुद्धा झालेली आहे। या ठिकाणी बघा पब्लिक येऊन थांबलेलं आहे, म्हणजे टायमामध्ये पब्लिकसुद्धा इथं येते आणि छान असे मस्त वडे तयारसुद्धा झालेले आहेत।
आम्ही वहिनीज वडापाव हे नाव स्टॉलला दिलं. हे नाव देण्यामागचं कारण असं की माझ्या मिस्टरांचे मित्र मला दरवेळेस म्हणायचे की वहिनी तुम्ही काहीतरी स्वतःचं चालू करा, आणि त्यावरूनच हे नाव सुचलं की वहिनीज वडापाव चालू करावा म्हणून. आणि डोक्यामध्ये अशी कल्पना होती की वुमन एम्पॉवरमेंट दाखवायची, महिलांनी बिझनेसमध्ये पुढे यायला पाहिजे, ही जास्त गोष्ट हायलाईट करायची. त्यासाठी आम्ही वुमन एम्पॉवरमेंटचा म्हणजे पोस्टर लावलेला आहे. इथं असणाऱ्या प्रत्येक महिला ज्या की आमच्या जयंतीनिमित्त आमच्या इथे ऑफर्ससुद्धा दिली जाते, आणि हा पोस्टर पण त्याचंच प्रतीक आहे की आम्ही महिला एम्पॉवरमेंट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. थँक्यू. तर मंडळीच वहिनीज वडापावचा हा स्पेशल वडा आलेला आहे, आणि या पावामध्ये मस्त हा वडा तळलेला एकदम भारी क्रिस्पी, सोबत ही चटणीसुद्धा दिलेली आहे, लसूणची चटणी. सगळ्यात हा वडापाव टेस्ट करतो. हो, मज़ा आ गया. एक नंबर चवीचा वडा आहे, सोबत चटणीसुद्धा आहे, मिरचीसुद्धा आहे. खूपच छान टेस्टी असा हा वडापाव आहे, आणि याच्यामध्ये जो खरडा टाकलेला त्या खरड्याचा एक नंबर स्वाद आहे. आणि खरड्याचा पूर्ण रेसिपी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तिथं तुम्ही नक्की बघा खरडा कसा बनवला जातो, त्याची पूर्ण रेसिपी आहे. आणि हा वहिनीज वडापाव खरंच खूप चांगला आहे. हा वहिनीज टेस्टी डिलिशियस असा वडापाव खाण्यासाठी तुम्ही नक्की या वहिनीज वडापावला भेट द्या. आणि भेटूयात आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.